विद्यार्थी मित्र, आपल्या कॉलेजच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये मी वेद पाठक सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. 5 ऑक्टोबरला आपला पहिला तास झाला आणि या पहिल्या तासाला पण 11वीसाठी असणारे विषय त्याची ओळख करून घेतली. तसंच 11वीला कंपल्सरी असणारा फिजिक्स हा विषय त्याची ओळख करून घेतली. 11वीचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये असणारे जे 14 टॉपिक्स आहेत त्यांची नावं आणि वेटेज पाहिलं. याशिवाय फिजिक्समध्ये काय काय शिकावं लागतं त्याचीही माहिती करून घेतली. त्यानंतर 21 ऑक्टोबरला आपला दुसरा तास झाला आणि दुसऱ्या लेक्चरला आपण थेट टीचिंगला सुरुवात केली. टीचिंगला सुरुवात करताना आपण दुसरा टॉपिक मॅथमॅटिकल मेथड्स याला सुरुवात केली आणि त्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण स्केलरची डेफिनेशन पाहिली आणि ती डेफिनेशन अशी होती: फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by their magnitude alone are called as scalars. ज्या फिजिकल क्वांटिटीज कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड पुरेशी असते अशा सर्व फिजिकल क्वांटिटीजना स्केलर्स असं म्हणायचं. आणि त्याची एक्झाम्पल्स पाहिली: लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर ही सर्व स्केलरची एक्झाम्पल्स आहेत. लेंथ असो, मास असो किंवा टाईम असो, कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड पुरेशी असते. आणि तशी आपण एक्झाम्पल पण घेतली होती की लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर. यामध्ये मॅग्निट्यूड 2 मीटर दिली की लेंथ ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होते. म्हणून लेंथ ही एक स्केलर क्वांटिटी. म्हणून स्केलरची डेफिनेशन: फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब्ड बाय देअर मॅग्निट्यूड अलोन आर कॉल्ड ॲज स्केलर्स. स्केलर्सबद्दल एक कमेंटही आपण पाहिलं होतं की स्केलर्स कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ सिम्पल अल्जेब्रा. स्केलरला फक्त मॅग्निट्यूड असते, स्केलरला डिरेक्शन नसते. स्केलरला डिरेक्शन नसल्यामुळं स्केलरची ॲडिशन करताना किंवा सबट्रॅक्शन करताना आपण सिम्पल अल्जेब्राचे रूल्स वापरतो. आणि हे कमेंट कळावं म्हणून त्या दुसऱ्या लेक्चरला आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. त्या एक्झाम्पलनुसार एका बॉटलमध्ये 1 लिटर ऑफ मिल्क आहे, दुसऱ्या बॉटलमध्ये 2 लिटर ऑफ मिल्क आहे आणि दोन्ही बॉटल्समधलं दूध आपण तिसऱ्या मोठ्या बॉटलमध्ये एकत्र केलं तर त्या तिसऱ्या बॉटलमध्ये असणाऱ्या मिल्कचं व्हॉल्यूम किती असेल हे मिळवताना आपण सिम्पल अल्जेब्राचे रूल्स वापरून टोटल व्हॉल्यूम 3 लिटर हे मिळवतो. 1 लिटर प्लस 2 लिटर इज इक्वल टू 3 लिटर हा सिम्पल अल्जेब्रा आहे. आणि स्केलरला फक्त मॅग्निट्यूड असल्यामुळं स्केलरचं सर्वच सोपं असतं. ॲडिशन सोपी असते, सबस्ट्रॅक्शन सोपी असते आणि सिम्पल अल्जेब्राचे रूल वापरून आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करू शकतो. हे आपण दुसऱ्या लेक्चरला पाहिलं होतं. त्यानंतर दुसऱ्या लेक्चरला आपण फॅक्टरची डेफिनेशन पाहिली होती: फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब्ड बाय देअर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन आर कॉल्ड ॲज फॅक्टर्स. ज्या फिजिकल क्वांटिटीज कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी
फक्त मॅग्निट्यूड पुरेशी नसते, मॅग्निट्यूड शिवाय डिरेक्शनही आवश्यक असते. त्या सर्व फिजिकल क्वांटिटीजना फेक्टर्स असं म्हणायचं. फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन आर कॉल्ड एज फेक्टर्स. त्याची एक्झाम्पल्सही आपण पाहिली होती. डिस्प्लेसमेंट, velocity, force, etc. These are the examples of factors. Displacement कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी केवळ मॅग्निट्यूड पुरेशी नसते, तर डिरेक्शनही सांगावी लागते. एखादा पार्टिकलला जर डिस्प्लेसमेंट दिली तर त्या पार्टिकलचं फायनल लोकेशन्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला डिरेक्शन माहिती असणं आवश्यक असतं. आणि तसं एक्झाम्पलही आपण घेतलं होतं पाठीमागच्या तासाला. सिमिलरली व्हेलॉसिटी, फोर्स यासुद्धा फेक्टर्स क्वांटिटीज आहेत. आता फेक्टरला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही असल्यामुळं फेक्टरचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी, फेक्टर दर्शवण्यासाठी विशिष्ट पद्धतींचा वापर करावा लागतो. त्यातली एक मेथड आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिली होती. त्या मेथडचं नाव ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फेक्टर्स. परत एकदा लक्षात घ्या, फेक्टरला मॅग्निट्यूड असते आणि डिरेक्शनही असते. दोन्ही असल्यामुळं फेक्टरचं रिप्रेझेंटेशन करताना विशिष्ट पद्धती वापराव्या लागतात. त्यातली ही एक आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फेक्टर. या मेथडमध्ये फेक्टर ॲरोच्या सहाय्यानं रिप्रेझेंट केला जातो. फेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय ॲरो. अशा ॲरोच्या सहाय्यानं फेक्टर रिप्रेझेंट केला जातो. आता फेक्टरला जी मॅग्निट्यूड असते ती कोण दर्शवतं? फेक्टरची मॅग्निट्यूड कोण रिप्रेझेंट करतं? तर ॲरोची लेंथ विथ प्रॉपर स्केल. ॲरोची लेंथ विथ प्रॉपर स्केल ही फेक्टरची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते. फेक्टरला डिरेक्शनसुद्धा असते, ती कोण रिप्रेझेंट करतं? तर ॲरोची डिरेक्शन फेक्टरची डिरेक्शन रिप्रेझेंट करते. ॲरोची डिरेक्शन फेक्टरची डिरेक्शन रिप्रेझेंट करते. म्हणून ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या बाबतीत दुसरा पॉईंट असा की लेंथ ऑफ ॲरो विथ प्रॉपर स्केल रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ऑफ फेक्टर. किंवा थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लेंथ ऑफ ॲरो रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड. आणि तिसरा पॉईंट असा, डिरेक्शन ऑफ ॲरो रिप्रेझेंट्स डिरेक्शन ऑफ फेक्टर. फेक्टरला दोन गोष्टी, मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन. त्यापैकी जी मॅग्निट्यूड आहे ती कोण रिप्रेझेंट करतं? तर लेंथ ऑफ ॲरो विथ प्रॉपर स्केल. आणि व्हेक्टरला असणारी डिरेक्शन कोण रिप्रेझेंट करतं? तर डिरेक्शन ऑफ ॲरो. आणि हे कळावं म्हणून त्या दुसऱ्या लेक्चरला आपण एक्झाम्पलही घेतलं होतं. ते एक्झाम्पल परत एकदा बघू. एक्झाम्पल आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर टुवर्डस ईस्ट. या एक्झाम्पलमध्ये फेक्टर क्वांटिटी ही डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट या वेक्टर क्वांटिटीची मॅग्निट्यूड 3 मीटर आहे. तर डिस्प्लेसमेंट या फिजिकल क्वांटिटीची डिरेक्शन ईस्ट आहे. ग्राफिकल मेथडनी डिस्प्लेसमेंट ऑफ 3 मीटर टुवर्डस ईस्ट रिप्रेझेंट करताना पहिल्यांदा स्केल घ्यायचं. टेक ए स्केल ॲज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर, किंवा टेक अ स्केल ॲज 1 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. कारण लेंथ ऑफ ॲरो रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड. डिस्प्लेसमेंट ऑफ 3 मीटर रिप्रेझेंट करायचं असेल तर 3 मीटर इतक्या लेंथचा ॲरो काढावा लागेल. आता 3 मीटर इतक्या लेंथचा ॲरो ड्रॉ करणं तितकंसं कन्व्हिनियंट नाही, म्हणून स्केल घ्यायचं. आणि या ठिकाणी आपण
1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर इतकं स्केल घेतलेलं आहे. मग 3 मीटर ही मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त 3 सेंटीमीटरचाच ॲरो काढायचा. 3 मीटर ही डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करण्यासाठी या स्केलनुसार फक्त 3 सेंटीमीटर एवढ्याच लेंथचा ॲरो ड्रॉ करायचा. आणि शिवाय त्या ॲरोची डिरेक्शन ही टुवर्डस ईस्ट असली पाहिजे. म्हणून टेक अ स्केल ॲज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. यानंतर ड्रॉ ॲन ॲरो पी क्यू ऑफ लेंथ जस्ट 3 सेंटीमीटर and pointing towards east. Then arrow PQ will represent displacement of 3 meter towards east as shown in figure. So this arrow PQ represents displacement of 3 meter. Length of arrow is just 3 centimeter. But according to scale, the length of arrow is 3 meter. So length of arrow 3 meter represents magnitude of displacement, and this direction of arrow represents direction of vector, that is east. इथंपर्यंत आपण आलो होतो आणि मी असं आवाहन पण केलं होतं की कदाचित 15 दिवसानंतर आपला तास होईल आणि तो तास अटेंड करण्यापूर्वी हा व्हिडिओ परत एकदा बघा असं मी आवाहन केलं होतं आणि कदाचित तुम्ही ते पाहिलेही असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आता यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्टर्स ही एक मेथड आहे आणि दुसरी मेथड आपण वेळेअभावी दुसऱ्या लेक्चरला पाहू शकलो नाही ती आज आपण पाहणार आहोत. आणि त्या दुसऱ्या मेथडचं नाव आहे ॲनालिटिकल और सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्टर. आता ही मेथड तशी खूप सोपी आहे. इथं फॅक्टर सिंगल कॅपिटल लेटर विथ ॲरो अबव इट च्या साहाय्यानं रिप्रेझेंट करतात. परत एकदा ऐका. या मेथडनुसार फॅक्टर हा सिंगल कॅपिटल लेटर विथ ॲन ॲरो अबव इट च्या साहाय्यानं रिप्रेझेंट केला होतो. उदाहरणार्थ फोर्स हा वेक्टर असेल आणि तो ॲनालिटिकली किंवा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करताना कॅपिटल एफ हे लेटर काढायचं आणि त्याच्यावरती ॲरो लिहायचा. दिस represents force and force is a vector quantity. Velocity ही पण वेक्टर क्वांटिटी आहे. ती सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायची असेल तर कॅपिटल व्ही काढायचं आणि त्याच्या डोक्यावरती ॲरो द्यायचा. सो सिंगल कॅपिटल लेटर विथ ॲन ॲरो अबव इट च्या साहाय्यानं फॅक्टर रिप्रेझेंट केला होतो. सो इन दिस मेथड factor is represented by single capital letter with an arrow above it. हा पहिला मुद्दा. In this method factor is represented कशाने? सिंगल कॅपिटल लेटर. नुसतं लेटर काढायचं का? तर नाही आहे. त्या लेटरच्या वरती ॲरो काढायचा. सिंगल कॅपिटल लेटर विथ ॲन ॲरो अबव इट यानुसार या मेथडमध्ये फॅक्टर रिप्रेझेंट केला होतो. आता व्हेक्टरला जी मॅग्निट्यूड असते ती रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त लेटर काढायचं. फक्त लेटर. त्या लेटरच्या वरती ॲरो काढायचा नाही. मग फॅक्टर एफ याची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त एफ काढायचं. इथं ॲरो काढायचा नाही. मग दिस एफ रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एफ. सिमिलरली फी रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी फी. फॅक्टरला मॅग्निट्यूड असते
आणि मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त सिंगल कॅपिटल लेटर काढायचं विदाउट ॲरो. तर हा दुसरा पॉईंट. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल कॅपिटल लेटर विदाउट ॲन ॲरो अबव इट, किंवा मॉड्युलस साईनचा वापर करून सुद्धा मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करता येते. म्हणजे व्हेक्टर एफ याची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करण्यासाठी मॉड ऑफ एफ असं लिहायचं. सो दिस मॉड ऑफ एफ represents magnitude of force F. Similarly, mod of V represents magnitude of velocity V. परंतु मॉड साईन वापरायचं, त्या मॉड साईनच्या आत ते सिंगल कॅपिटल लेटर काढायचं, त्याच्यावरती ॲरो लिहायचा, ही पद्धत तितकीशी कन्व्हिनियंट नाही. या पद्धतीऐवजी सिंगल कॅपिटल लेटर विदाउट ॲरो ही मेथड तशी आपल्याला सुटेबल आहे आणि आपण हीच मेथड यानंतर वापरणार आहोत. दुसरा मुद्दा परत एकदा लक्षात घ्या. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कशी रिप्रेझेंट करायची, तर सिंगल कॅपिटल लेटर विदाउट ॲन ॲरो किंवा युझिंग मॉड्युलस साईन. ज्या दोन उभ्या रेषा आहेत त्याला मॉड्युलस साईन म्हणायचं, पण ही मेथड आपण वापरणार नाही. कारण दोन उभ्या रेषा घ्यायच्या, त्यामध्ये वेक्टरसाठी सिंगल कॅपिटल लेटर विथ ॲरो लिहायचं, हे तितकंसं कन्व्हिनियंट नसल्यामुळं आपण जस्ट सिंगल कॅपिटल लेटर विदाउट ॲरो मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करण्यासाठी वापरणार आहोत. तर हे दोन मुद्दे आहेत. इन ॲनालिटिकल मेथड वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल कॅपिटल लेटर विथ ॲन ॲरो अबव इट. दुसरा मुद्दा असा की मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल कॅपिटल लेटर विदाउट ॲन ॲरो अबव इट और बाय युझिंग मॉड्युलस साईन. एक्झाम्पल घेतल्यानंतर आणखी तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होईल. एक्झाम्पल नेहमीचंच आहे आपलं. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर टुवर्डस ईस्ट. आता ग्राफिकल मेथडनी रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण ॲरो काढतो. ॲरोची लेंथ स्केलनुसार 3 सेंटीमीटर ठेवतो. ही झाली ग्राफिकल मेथड. परंतु ॲनालिटिकल मेथडमध्ये ॲरो वगैरे काय काढायचा नाही. जस्ट सिंगल कॅपिटल लेटर काढायचं आणि त्याच्यावरती ॲरो काढायचा वेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी. म्हणून ॲनालिटिकली और सिम्बॉलिकली दिस डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल 3 मीटर टुवर्डस ईस्ट रिप्रेझेंटेड बाय एस. डिस्प्लेसमेंट is represented by capital S with an arrow above it. आणि मॅग्निट्यूड 3 मीटर कशी रिप्रेझेंट करायची, तर S इज इक्वल टू 3 मीटर. इथं S काढताना त्याच्यावरती ॲरो लिहायचा नाही, किंवा मॉड्युलस साईन वापरून आपण मॅग्निट्यूड या पद्धतीनं सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. आणि याचं वाचन कसं करायचं, तर मॉड ऑफ एस इज इक्वल टू 3 मीटर किंवा मॉड्युलस ऑफ एस इज इक्वल टू 3 मीटर. सो इन दिस एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर. या एक्झाम्पलमध्ये वेक्टर आहे डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंट हा वेक्टर सिंगल कॅपिटल लेटर एस विथ ॲन ॲरो अबव इट च्या सहाय्यानं रिप्रेझेंट करायचा. तर डिस्प्लेसमेंट या वेक्टरची मॅग्निट्यूड 3 मीटर रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त सिंगल लेटर विदाउट ॲरो लिहायचा
आणि हा यस विल रिप्रेझेंट मॅग्निट्यूड ऑफ यस, किंवा मॉड ऑफ यस इज इक्वल टू 3 मीटर रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ऑफ फॅक्टर यस. तर ही ॲनालिटिकल मेथड. आता याच्यानंतर आपण व्हेक्टरचे काही प्रकार पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे झिरो व्हेक्टर, किंवा त्यालाच आणखी एक नाव आहे नल व्हेक्टर. आणि याचा मिनिंग असं आहे, ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड झिरो असते त्या व्हेक्टरला झिरो व्हेक्टर असं म्हणायचं. व्हेक्टरला दोन गोष्टी असतात, एक मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन. मॅग्निट्यूड आणि डिरेक्शनपैकी जी मॅग्निट्यूड आहे ती जर झिरो असेल तर त्या व्हेक्टरला झिरो व्हेक्टर असं म्हणायचं. आणि त्याची इंग्रजीमध्ये करेक्ट डेफिनेशन अशी आहे, ए व्हेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड विथ एनी पर्टिक्युलर डिरेक्शन इज कॉल्ड ॲज झिरो व्हेक्टर. डिरेक्शन कोणतीही असो, परंतु जर मॅग्निट्यूड झिरो असेल तर त्या व्हेक्टरला झिरो व्हेक्टर असं म्हणायचं. अतिशय सोपी अशी डेफिनेशन आहे. ए व्हेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज झिरो व्हेक्टर, किंवा करेक्ट, ए व्हेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड with any particular direction is called as zero vector. So this is definition of zero or null vector. Vector having काय zero magnitude with कुठलीही डिरेक्शन is called as zero vector. याच्याबद्दल दोन कमेंट्स आहेत. पहिलं कमेंट, झिरो व्हेक्टर इज सिम्बॉलिकली represented as 0 with an arrow above it. हा झिरो आहे, लक्षात घ्या, ओ नव्हे. इंग्रजीमध्ये जे ओ लेटर आहे ते हे नव्हे. तर झिरो व्हेक्टर सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करण्यासाठी झिरोच्या वरती ॲरो लिहायचा. सो झिरो व्हेक्टर इज सिम्बॉलिकली represented as 0 with an arrow above it. आणि दुसरं कमेंट म्हणजे एक्झाम्पलच आहे. आणि ते एक्झाम्पल असं आहे की एक पार्टिकल आहे आणि हा पार्टिकल ॲट रेस्ट आहे, म्हणजे तो स्थिर आहे. जर हा पार्टिकल ॲट रेस्ट असेल, स्थिर असेल, तर त्याची व्हेलॉसिटी किती असेल? तर त्याची व्हेलॉसिटी झिरो असेल. व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड झिरो आहे म्हणून हा व्हेलॉसिटी व्हेक्टर हा झिरो व्हेक्टर असेल. पार्टिकल इज ॲट रेस्ट आहे, तो मोशनमध्ये नाही. मोशनमध्ये नसल्यामुळं किंवा रेस्ट पोझिशनला असल्यामुळं त्याची व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड झिरो आहे. ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड झिरो असते त्या व्हेक्टरला झिरो व्हेक्टर असं म्हणायचं. दुसरं कमेंट असं करता येईल की व्हेलॉसिटी व्हेक्टर ऑफ ए पार्टिकल ॲट रेस्ट इज ए झिरो व्हेक्टर. व्हेलॉसिटी व्हेक्टर ऑफ ए पार्टिकल कोणता? ॲट रेस्ट इज ए झिरो व्हेक्टर. तर हा पहिला प्रकार झिरो व्हेक्टर. डेफिनेशन अतिशय सोपी आहे. व्हेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड विथ एनी पर्टिक्युलर डिरेक्शन इज कॉल्ड ॲज झिरो व्हेक्टर. झिरो व्हेक्टर इज सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेड ॲज 0 with an arrow above it. An example is velocity vector of a particle at rest is a zero vector. दुसरा प्रकार व्हेक्टरचा रिझल्टंट व्हेक्टर. मग त्याचा मिनिंग कळावा म्हणून एक एक्झाम्पल घेऊ.
वेक्टर पी आहे, हा पहिला वेक्टर. दुसरा वेक्टर क्यू आहे आणि तिसरा वेक्टर आर आहे. पी ची मॅग्निट्यूड 3 आहे, क्यू ची मॅग्निट्यूड 4 आहे, तर आर ची मॅग्निट्यूड 7 आहे. याचा अर्थ असा होतो, आर या सिंगल व्हेक्टरचा इफेक्ट, आर या सिंगल व्हेक्टरचा इफेक्ट ह्या दोन्ही व्हेक्टरच्या एकत्रित इफेक्ट इतका आहे. आर या सिंगल व्हेक्टरचा इफेक्ट पी आणि क्यू या दोन्ही व्हेक्टरच्या एकत्रित इफेक्ट इतका आहे. म्हणून आर या सिंगल व्हेक्टरला पी आणि क्यू या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट व्हेक्टर असं म्हणायचं. आर या सिंगल व्हेक्टरला पी आणि क्यू या दोन्ही व्हेक्टरचा रिझल्टंट व्हेक्टर असं म्हणायचं. किंवा इंग्रजीत त्याचा मिनिंग असं सांगता येईल, ए सिंगल व्हेक्टर whose effect is the same as effect of two or more vectors together is called as resultant vector. रिझल्टंट व्हेक्टर हा सिंगल व्हेक्टर असतो आणि त्याचा इफेक्ट हा टू और मोर व्हेक्टरच्या एकत्रित इफेक्ट इतका असतो. असा जो सिंगल व्हेक्टर आहे त्याला रिझल्टंट व्हेक्टर असं म्हणायचं. द सिंगल व्हेक्टर whose effect is same as effect of two or more vectors together is called as resultant vector. किंवा इथं स्क्रीनवरती दिसते त्याप्रमाणे सिंगल व्हेक्टर which produces same effect as produced by two or more vectors together is called as resultant vector. आणि मगाचंच एक्झाम्पल आपण घेऊ. दिस इज व्हेक्टर पी, दिस इज अनदर व्हेक्टर क्यू, and this is third vector r, and in this case p is equal to 3 unit. This p means magnitude of vector p. So magnitude of vector p is 3 unit. Similarly, magnitude of q, that is q, is equal to 4 unit, and magnitude of r is equal to 7 unit. So 3 plus 4 is equal to 7, and so effect of r is the same as effect of p and q together, and therefore single vector r is the resultant of two vectors p and q. तर सेकंड प्रकार रिझल्टंट व्हेक्टर. त्यानंतर तिसरा प्रकार बघू आपण, निगेटिव्ह व्हेक्टर्स, किंवा त्यालाच अपोजिट व्हेक्टर्स असंही म्हणतात. आणि त्याचा मिनिंग कळावं म्हणून अगोदर एक एक्झाम्पल देतो. हे दोन व्हेक्टर्स आहेत, या दोन व्हेक्टर्सना निगेटिव्ह व्हेक्टर्स म्हणायचं नाही. या दोन व्हेक्टरची डिरेक्शन सेम आहे, मॅग्निट्यूड वेगवेगळी आहे. असं असेल तर या दोन व्हेक्टर्सना निगेटिव्ह व्हेक्टर्स म्हणायचं नाही. दुसरं बघू आपण, या दोन व्हेक्टर्सना निगेटिव्ह व्हेक्टर्स म्हणायचं नाही. या दोन व्हेक्टरच्या बाबतीत मॅग्निट्यूड पण सेम आहे, कारण लेंथ ऑफ ॲरो रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड, आणि दोन्ही ॲरोची लेंथ सेम आहे. याचा अर्थ दोन्ही ॲरोची मॅग्निट्यूड, दोन्ही व्हेक्टरची मॅग्निट्यूड सेम आहे.
मॅग्निट्यूड पण सेम आहे, डायरेक्शन पण सेम आहे असं असेल तरीही त्यांना निगेटिव्ह व्हेक्टर्स म्हणायचं नाही. तिसरा प्रकार बघू आपण. या दोन व्हेक्टरच्या बाबतीत मॅग्निट्यूड वेगवेगळे आहे. ज्या ॲरोची लेंथ कमी आहे त्याची मॅग्निट्यूड कमी आहे, ज्या ॲरोची लेंथ जास्त आहे त्याची मॅग्निट्यूड जास्त आहे. याचा अर्थ या दोन व्हेक्टरची मॅग्निट्यूड वेगळी आहे, डिरेक्शन अपोजिट आहे. असं असेल तरीही या दोन व्हेक्टर्सना निगेटिव्ह व्हेक्टर्स म्हणायचं नाही. परंतु असे जर दोन व्हेक्टर्स असतील तर त्यांना मात्र निगेटिव्ह व्हेक्टर्स किंवा अपोजिट व्हेक्टर्स असं म्हणायचं. मग या दोन व्हेक्टरच्या बाबतीत काय दिसतंय तर दोन्ही ॲरोची लेंथ सारखी आहे, याचा अर्थ दोन्ही व्हेक्टरची मॅग्निट्यूड सारखी आहे. दोन्ही ॲरोंची डिरेक्शन अपोजिट आहे, कारण एका ॲरोची डिरेक्शन टुवर्ड्स राईट आहे तर दुसऱ्या ॲरोची डिरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट आहे, म्हणून दोन्ही व्हेक्टरची डिरेक्शन अपोजिट आहे. या दोन व्हेक्टरच्या बाबतीत मॅग्निट्यूड सेम आहे, डिरेक्शन अपोजिट आहे. असं असेल तरच त्या दोन व्हेक्टर्सना निगेटिव्ह व्हेक्टर्स असं म्हणायचं. या दोघांना निगेटिव्ह व्हेक्टर म्हणायचं नाही, कारण डिरेक्शन सेम आहे, मॅग्निट्यूड डिफरंट आहे. या दोन व्हेक्टरना निगेटिव्ह म्हणायचं नाही, यांची डिरेक्शन सेम आहे, मॅग्निट्यूड पण सेम आहे. या दोन व्हेक्टर्सना निगेटिव्ह व्हेक्टर म्हणायचं नाही, यांची मॅग्निट्यूड डिफरंट आहे, डिरेक्शन अपोजिट आहे. परंतु या दोन व्हेक्टरना मात्र निगेटिव्ह व्हेक्टर्स म्हणायचं, कारण यांची मॅग्निट्यूड सेम आहे, डिरेक्शन अपोजिट आहे. मॅग्निट्यूड सेम परंतु डिरेक्शन अपोजिट असेल तरच त्या दोन व्हेक्टर्सना अपोजिट व्हेक्टर्स किंवा निगेटिव्ह व्हेक्टर्स असं म्हणायचं. निगेटिव्ह व्हेक्टरचा मिनिंग असा आहे, टू व्हेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड but opposite in direction are called as negative vectors or opposite vectors. टू व्हेक्टर्स निगेटिव्ह किंवा अपोजिट असण्यासाठी मॅग्निट्यूड कशी पाहिजे सेम, परंतु डिरेक्शन कशी पाहिजे तर अपोजिट. टू व्हेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डिरेक्शन are called as negative vectors. मग त्याचं एक्झाम्पल बघू आपण. फर्स्ट वेक्टर ए, सेकंड वेक्टर बी. A and B, these two vectors are represented by two arrows. Length of two arrows are same. Therefore, magnitude A of vector A and magnitude B of vector B are equal. So magnitudes are equal, but directions are opposite. Direction of vector A is towards right. Direction of vector B is towards left. Hence, directions of A and B are opposite, and therefore these two vectors are opposite vectors. So in this example, A is equal to B. A means magnitude of vector A. B means magnitude of vector B. A is equal to B means magnitude of A is equal to magnitude of vector B. But directions कशा आहेत? But directions are opposite. Hence, these two vectors A and B are negative vectors or opposite vectors, or we can say that A is negative vector of B, or we can say that B is negative vector of A, and symbolically we can write A is equal to minus B or B is equal to minus A. A and B negative vectors आहेत,
हे सिम्बॉलिकली कसं सांगायचं, तर ए इज इक्वल टू मायनस बी और बी इज इक्वल टू मायनस ए. तर तिसरा प्रकार निगेटिव्ह और अपोजिट व्हेक्टर्स. परत एकदा लक्षात घ्या, टू व्हेक्टर्स आर सेड टू बी अपोजिट, टू व्हेक्टर्स आर सेड टू बी निगेटिव्ह व्हेक्टर्स केव्हा, if they have same magnitude but opposite in direction. And symbolically, two negative vectors are represented as a is equal to minus b or b is equal to minus a. पुढे जाऊ आपण. इक्वल व्हेक्टर्स पुढचा प्रकार. या दोन व्हेक्टर्सना इक्वल व्हेक्टर म्हणायचं. या दोन व्हेक्टरना इक्वल व्हेक्टर्स म्हणायचं कारण यांची मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि डिरेक्शनही सेम आहे. या दोन व्हेक्टरना इक्वल व्हेक्टर म्हणायचं नाही. या दोन व्हेक्टर्सना इक्वल व्हेक्टर म्हणायचं नाही कारण डिरेक्शन जरी सेम असले तरी मॅग्निट्यूड डिफरंट आहे. या दोन व्हेक्टर्सना इक्वल व्हेक्टर्स म्हणायचं नाही. मॅग्निट्यूड जरी सेम असली तरी डिरेक्शन डिफरंट आहे. इक्वल व्हेक्टर असण्यासाठी दोन्ही सेम पाहिजे, मॅग्निट्यूड पण सेम पाहिजे आणि डिरेक्शनसुद्धा सेम पाहिजे. म्हणून इक्वल व्हेक्टरचा मिनिंग असं सांगता येईल, टू व्हेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डिरेक्शन आर कॉल्ड ॲज इक्वल व्हेक्टर्स. मग त्याचंही एक्झाम्पल बघता येईल. दिस इज व्हेक्टर ए, दिस इज अनदर व्हेक्टर बी. लेंथ ऑफ टू arrows are same, which means that magnitude of vector A is equal to magnitude of vector B and directions are also same. Magnitudes are same, directions are same, therefore A and B are the equal vectors. So in this case A is equal to B, which means magnitude of vector A is equal to magnitude of vector B and directions are also same, and therefore A and B are the two equal vectors. सिम्बॉलिकली कसं सांगायचं, ए आणि बी हे इक्वल व्हेक्टर्स आहेत, हे सिम्बॉलिकली कसं सांगायचं, तर ए इज इक्वल टू बी और बी इज इक्वल टू ए. सिम्बॉलिकली. तर हा इक्वल व्हेक्टरचा मिनिंग. तर टू व्हेक्टर्स इक्वल व्हेक्टर्स असण्यासाठी लक्षात घ्या मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही सेम पाहिजे. आणि सिम्बॉलिकली दोन व्हेक्टर्स इक्वल व्हेक्टर्स आहे ते कसं सांगायचं, तर ए इज इक्वल टू बी और बी इज इक्वल टू ए. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रकार पोझिशन व्हेक्टर. आणि त्याचा मिनिंग असा आहे, ए व्हेक्टर विच गिव्स काय, पोझिशन ऑफ ए पार्टिकल ॲट ए पॉईंट. रेफरन्स कोणता, तर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड एज पोझिशन व्हेक्टर ऑफ द पार्टिकल. पोझिशन व्हेक्टर हा पार्टिकलची पोझिशन रिप्रेझेंट करतो. मग ते कळावं म्हणून, डेफिनेशन अधिक कळावे म्हणून आपण एक्झाम्पल बघू, फिगर बघू. ओके. तर एक पार्टिकल पी या पॉईंटला आहे. एक पार्टिकल कोणत्या पॉईंटला आहे, तर पी या पॉईंटला आहे. आणि एक्स वाय ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. एक्स वाय या कोऑर्डिनेट सिस्टीमचा ओरिजिन ओ आहे. आणि या ओरिजिनच्या बाबतीत हा ओरिजिन संदर्भ घेतला तर पी या पॉईंटला हा जो पार्टिकल आहे
त्याची पोझिशन रिप्रेझेंट करण्यासाठी, पोझिशन दाखवण्यासाठी ॲरो OP काढायचा. त्या ॲरो OPला जर आपण R असं नाव दिलं तर R म्हणजेच OP हा पार्टिकलचा पोझिशन व्हेक्टर असतो. सो मिनिंग परत एकदा बघा. व्हेक्टर विच गिव्स पोझिशन of a particle at a point with respect to origin of coordinate system is called as position vector. In this case, OP or R is the position vector. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर व्हेक्टर which gives position of particle is called as position vector. जो व्हेक्टर पार्टिकलची पोझिशन देतो, पार्टिकलची पोझिशन सांगतो, त्या व्हेक्टरला पोझिशन व्हेक्टर असं म्हणायचं. परंतु करेक्ट सांगायचे असेल तर व्हेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ ए पार्टिकल ॲट ए पॉईंट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड एज पोझिशन व्हेक्टर ऑफ द पार्टिकल. आणि शेवटचा प्रकार म्हणजे युनिट व्हेक्टर्स. याचाही मिनिंग अतिशय सोपं आहे. ए व्हेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड. ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड 1 आहे, 1 म्हणजेच युनिट, ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड युनिट आहे, 1 आहे, अशा व्हेक्टरला युनिट व्हेक्टर असं म्हणायचं. अगदी पहिला प्रकार जो आपण पाहिला झिरो व्हेक्टर, त्याच्या बाबतीत आपण काय म्हटलं, ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड 0 आहे त्या व्हेक्टरला झिरो व्हेक्टर असं म्हणायचं. तर त्याच स्टाईलने ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड युनिट आहे त्या व्हेक्टरला युनिट व्हेक्टर असं म्हणायचं. ए व्हेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड इन ए गिव्हन डायरेक्शन इज कॉल्ड एज युनिट व्हेक्टर. अधिक कळावं म्हणून एक एक्झाम्पल बघू. तर हा व्हेक्टर M आहे. इन दिस फिगर M इज ए गिव्हन व्हेक्टर. M इज द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर M. परत एकदा लक्षात घ्या, हा M लिहित असताना आपण त्याच्यावरती ॲरो लिहिलेला नाही. ॲरो नसेल, फक्त लेटरच असेल तर ते फक्त लेटर जे आहे ती व्हेक्टरची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतं. Therefore, M is the magnitude of M and UM is the unit vector in the direction of M. UM is the unit vector in the direction of M. असं असेल तर M आणि UM यांच्यातलं रिलेशन आपण असं लिहू शकतो. M and UM आर रिलेटेड ॲज M इज इक्वल टू UM इंटू M. आता असं लिहिल्यामुळं एक फायदा होतो. M या व्हेक्टरला 2 गोष्टी आहेत, एक मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन. एमची मॅग्निट्यूड कोणती तर ही एमची डिरेक्शन कोणती तर जी UMची आहे तीच. म्हणजे M या व्हेक्टरची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सेपरेट करतोय आपण. M या व्हेक्टरची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सेपरेट करतोय. M या व्हेक्टरची मॅग्निट्यूड कोणती तर M या व्हेक्टरची डिरेक्शन कोणती तर जी UMची आहे तीच. आणि UMची डिरेक्शन कोणती आहे ही. आणि आपण इथं म्हटलं आहे सुद्धा की UM इज द युनिट व्हेक्टर. कसं आहे इन द डिरेक्शन ऑफ M.
म्हणून m इज इक्वल टू um इंटू m, किंवा हेच इक्वेशन असंही लिहिता येईल की um इज इक्वल टू m बाय m. गिव्हन वेक्टर mला मॅग्निट्यूड mनं डिव्हाइड केलं तर तुम्हाला mच्या डिरेक्शनमधला हा युनिट वेक्टर मिळतो. परत एकदा ऐका, m या गिव्हन वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूड mनं डिव्हाइड केलं की m या वेक्टरच्या डिरेक्शनमधला um हा युनिट वेक्टर मिळतो. तर युनिट वेक्टरची डेफिनेशन अत्यंत सोपी आहे. ए वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन ए गिव्हन डायरेक्शन इज कॉल्ड एज युनिट वेक्टर. युनिट वेक्टरची कन्सेप्ट स्वीकारल्यानंतर आपल्याला गिव्हन वेक्टर m असं लिहिता येतो. m इज इक्वल टू um इंटू m. युनिट वेक्टरची कन्सेप्ट स्वीकारल्यानंतर गिव्हन वेक्टर mची डायरेक्शन आणि गिव्हन वेक्टर mची मॅग्निट्यूड आपण सेपरेट करू शकतो. सो दिस इज अबाउट युनिट वेक्टर. आणि याच प्रकारातला एक कमेंट आहे ते आपण फक्त पाहणार आहोत. ते कमेंट असं आहे, रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स. रेक्टँग्युलर युनिट वेक्टर in the direction of x axis is denoted by I. आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम जे आहे ते अशी असते. दिस इज x, दिस इज y, and this is z, and this is origin. एक्सच्या डिरेक्शनमधला जो युनिट वेक्टर आहे तो I या लेटरने डिनोट करतात. वायच्या डिरेक्शनमधला जो युनिट वेक्टर आहे तो जे या लेटरने डिनोट करतात. तर झेडच्या डिरेक्शनमधला जो युनिट वेक्टर आहे तो के या लेटरने डिनोट करतात. सो I is the rectangular unit vector in the direction of x-axis. Similarly, J is the rectangular unit vector in the direction of y-axis, and K is the rectangular unit vector in the direction of z-axis. I, J, K यांना रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स असं म्हणायचं. I, J and K are called as rectangular unit vectors. आणि हे शेवटचा जो पार्ट आहे हा तो लक्षात ठेवा, कारण इथून पुढचं जे आर्टिकल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला वारंवार हे तिघं भेटतील. I, J, K. I, J, K are called as rectangular unit vectors. I, J, K पैकी I is the unit vector in the direction of x-axis. J is the unit vector in the direction of y-axis, and K is the unit vector in the direction of z-axis. इथं थांबतोय आपण. परत चौथ्या लेक्चरच्या वेळी आपण परत भेटू. धन्यवाद.